मित्रांनो, आज आपण इव्होल्युशन ऑफ मॅनेजमेंट थॉट्स म्हणजेच व्यवस्थापन विचारांची उत्क्रांती हा पार्ट बघणार आहोत. आणि या हेडिंगच्या अंतर्गत जे विविध विचार व्यवस्थापक विचारवंतांनी विविध टप्प्यांमध्ये विविध काळांमध्ये व्यक्त केलेले आहेत, त्या विचारांच्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत. सुरुवात आपण फ्रेडरिक टेलर जे आहेत, फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांच्यापासून आपण करणार आहोत. ऑलरेडी आपण हा भाग ऑफलाईन लेक्चर्समध्ये पाहिलेला आहे. तर सर्वात अगोदर जी व्यवस्थापन विचारांची उत्क्रांती झाली किंवा व्यवस्थापन विचार व्यक्त केले गेलेत, त्यामध्ये सर्वात पहिला जो दृष्टिकोन मांडला गेला त्याला क्लासिकल अप्रोच किंवा शास्त्रीय दृष्टिकोन असं त्याला म्हटलं जातं. तो जो दृष्टिकोन आहे 1880 ते 1920च्या दरम्यान व्यवस्थापन क्षेत्रामध्ये स्वीकारला गेला. मग त्याच्यामध्ये जे फ्रेडरिक विन्स्लो टेलर जे आहेत यांनी जो सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी जी मांडलेत, म्हणजे क्लासिकल अप्रोचमध्ये आपण सायंटिफिक मॅनेजमेंट अप्रोच आहेत, ब्युरोक्रॅटिक अप्रोच आहेत, त्याच्यानंतर क्लासिकल मॅनेजमेंट अप्रोच आहेत असे, किंवा मग त्याच्यामध्ये आपण आता FW टेलर बघतो, नंतर मग मॅक्स वेबर आपण बघणार आहोत, हेनरी फेयॉल आपण पाहणार आहोत, किंवा मेरी पार्कर फॉलेट आहे, पार्कर फॉलेट यांनी जे काही विचार मांडलेले आहेत त्यांच्या संदर्भातली थोडक्यात माहिती आणि त्यांनी सांगितलेले विचार आपण पाहणार आहोत. तर फ्रेडरिक टेलर काय म्हणतात सायंटिफिक मॅनेजमेंटच्या संदर्भात? तर फ्रेडरिक टेलर असं म्हणतात की ही इज कॉल्ड द फादर. त्यांनी म्हणजेच आपण त्यांच्याबद्दलची माहिती जर आपण पाहिली तर सायंटिफिक मॅनेजमेंट कन्सेप्ट वॉज फर्स्ट डेव्हलप बाय फ्रेडरिक विन्स्लो टेलर 1956. तो त्यांचा जन्माचा आणि मृत्यूचा काळ आहे. ही इज कॉल्ड द फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. इन सिम्पल वर्ड्स, सायंटिफिक मॅनेजमेंट इज जस्ट अन ॲप्लिकेशन ऑफ सायन्स टू मॅनेजमेंट. सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणजेच काय? तर व्यवस्थापनामध्ये शास्त्राचा उपयोग करणे, शास्त्रीय जे काही तत्व आहेत, शास्त्रीय ॲप्लिकेशन्स आहेत त्याचा उपयोग करणे. Scientific management theory refers to the systematic study of work method in order to improve efficiency. कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनची जर वर्क एफिशियन्सी सुधारायची असेल, इम्प्रूव्ह करायची असेल, तर सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी काय सांगते? तर त्या म्हणजेच जे काही मेथड आहेत किंवा वर्क आहे त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, असा थेरी म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत सांगतो की जे जे काही कार्य आपण करणार आहोत त्या कार्याचा आपण शास्त्रीय पद्धतीने किंवा पद्धतशीरपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या आधारे व्यवसायाची जी कार्यक्षमता आहे, व्यवसायाची म्हणा व्यक्तीची म्हणा, ती वाढताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत तर म्हणजे फ्रेडरिक विन्स्लो टेलर याने जे काही शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांतामध्ये योगदान केलं आहे किंवा व्यवस्थापन विचारांमध्ये योगदान केलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 5 पॉईंट्स त्यांनी मांडलेले आहे. त्या 5 पॉईंट्समध्ये पहिलं, फ्रेडरिक विन्स्लो टेलर काय म्हणतात की सायन्स नॉट रूल ऑफ थंब. एक शास्त्र आहे, हा काही अंगठ्याचा नियम नाही आहे. हे म्हणजे व्यवस्थापन हा एक शास्त्र आहे, व्यवस्थापन हे एक अंगठ्याचा नियम नाही. म्हणजे व्यवस्थापन हे रॅशनल आहेत, व्यवस्थापन एक इमोशनल नाही. ते हा सिद्धांत किंवा हा विचार मांडताना असं म्हणतात की रूल ऑफ थंब मीन्स, म्हणजे रूल ऑफ थंब म्हणजेच काय? तर डिसिजन टेकन बाय मॅनेजर ॲज पर देअर पर्सनल जजमेंट. व्यवस्थापक जो काही निर्णय घेतो तो त्याच्या व्यक्तिगत निर्णयाच्या आधारे घेत असतो. तो कोणत्याही प्रकारच्या इमोशनल पद्धतीने तो घेत नाही. तो अगोदर निर्णय घेतो, निर्णयाच्या संदर्भात तो तर्कशुद्ध विचार करतो आणि त्याच्या आधारे तो निर्णय घेत असतो. आणि त्यामुळे ते पर्सनल जजमेंट म्हणजेच रूल ऑफ थंब म्हणजे सायन्स असं म्हणतात. इन अदर वर्ड्स, इन इन्क्रीज ऑर्गनायझेशनल एफिशियन्सी द रूल ऑफ थंब मेथड शुड बी सबस्टिट्यूट बाय द मेथड डेव्हलप थ्रू सायंटिफिक अनालिसिस ऑफ द वर्क. आता जर आपल्याला म्हणजेच एखादं कार्य शास्त्रीय पद्धतीने करायचं असेल
किंवा एखाद्या व्यवसायाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायचं असेल तर रूल ऑफ थंब जो आहे म्हणजेच अंगठ्याचा विषय जो आहे किंवा अंगठ्याचा नियम आहे याला सबस्टिट्यूट ठेवलं पाहिजे, याला सेकंडरी ऑप्शन्स दिलं पाहिजे. त्याच्या अगोदर त्या कार्याचं शास्त्रीय अभ्यास, शास्त्रीय विचार केला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. नंबर 2 ते सांगतात हार्मनी नॉट डिस्कॉर्ड, सलोखा असला पाहिजे, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वादविवाद असता कामा नये. टेलर emphasized that there should be complete harmony between workers and the management. ते काय म्हणतात की जर शास्त्रीय व्यवस्थापन करायचं असेल तर वर्कर्स आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये कंप्लीट हार्मनी, सलोखा असला पाहिजे, एकमेकांशी चांगले संबंध असले पाहिजे. In case of any conflicts between two, it is not be beneficial either for the workers to the managers. ते असं म्हणतात की जर व्यवस्थापक आणि कर्मचारी, कर्मचारी यांच्यामध्ये कोणत्याही कारणास्तव जर कॉन्फ्लिक्ट्स किंवा वादविवाद निर्माण झाले तर ते व्यवसायासाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी किंवा मग व्यवस्थापनासाठी फायदेशीर नसतात. म्हणजे व्यवसायामध्ये, शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये त्यांनी सलोख्याला महत्त्व दिलं आहे. नंबर 3 ते म्हणतात की मेंटल रिव्होल्युशन असलं पाहिजे. मेंटल रिव्होल्युशन त्याला आपण मानसिक क्रांती असं म्हणतो. The techniques of mental revolution involves changes in the attitude of the works and management towards each others. Mental revolution म्हणजेच काय, मानसिक क्रांती म्हणजेच काय, तर involves changes in the attitude of the workers and the managers towards each others. वर्कर्स आणि व्यवस्थापन यांचा एकमेकांशी पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा असला पाहिजे, सकारात्मक असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, तो एकमेकांशी चांगल्या प्रकारे असला पाहिजेत आणि त्याला त्यांनी मेंटल रिव्होल्युशन असं म्हटलं आहे. बोथ शूड रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ इच अदर्स अँड शूड वर्क विथ फुल कोऑपरेशन. एकमेकांनी एकमेकांचं महत्त्व ओळखलं पाहिजे. याचा अर्थ काय, तर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाचं महत्त्व ओळखलं पाहिजेत आणि व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचं महत्त्व ओळखलं पाहिजे. आणि जर महत्त्व म्हणजे ह्या दोन्ही घटक जर एकमेकांना महत्त्व देत असतील तर अशा वेळेस ते सहकार्याने एकमेकांशी राहू शकतात असा त्यांचा म्हणजेच त्यावर त्यांचं मत आहे. त्याच्यानंतर हे नंबर 4 ते म्हणजे कॉपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलिझम. त्याला आपण मराठीमध्ये सहकार्य असं म्हणतो, सहकार किंवा सहकार्य, नॉट इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे कोणत्याही प्रकारचं स्वतःचाच विचार न करता एकमेकांना सहकार्य करणे. द प्रिन्सिपल्स अँड द एक्सटेन्शन ऑफ प्रिन्सिपल ऑफ हार्मनी नॉट डिस्कॉर्ड अँड लेज स्ट्रेस ऑन म्युच्युअल कॉपरेशन बिटवीन वर्कर्स अँड द मॅनेजर्स. जे आपण हार्मोनियन नॉट डिस्कार्ड हा सेकंड योगदानाच्या संदर्भात पाहिलं तो त्याच संदर्भातला आहे की हेनरी फ्रेडरिक टेलर असं म्हणतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये सहकार्य असलं पाहिजे, त्यांच्यामध्ये सलोखा असला पाहिजे, कोणत्याही प्रकारचे वादविवाद असता कामा नये असा त्याचा अर्थ आहे. कॉपरेशन, म्युच्युअल कॉन्फिडन्स अँड सेन्स ऑफ गुडविल शुड प्रिव्हेल अमॉंग बोथ मॅनेजर ॲज वेल ॲज वर्कर्स. सहकार्य, परस्पर विश्वास आणि सेन्स ऑफ गुडविल, एकमेकांचा आदर हा परस्पराने एकमेकांना दिला पाहिजेत असं मत फ्रेडरिक टेलर या शास्त्रीय व्यवस्थापनाचं मत मांडताना व्यक्त करत असतात. आणि शेवटी आहेत नंबर 5 डेव्हलपमेंट ऑफ इच अँड एव्हरी पर्सन्स टू हिज or her greatest efficiency and prosperity. म्हणजेच काय, each and every persons to his or her greatest efficiency and prosperity. प्रत्येक व्यक्तीने त्याची जी काही एफिशियन्सी आहे
त्याचं योगदान आहे, त्या योगदानासाठी, त्याच्या योगदानाच्या वाढीसाठी, विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. Efficiency of any organization also depend on the skill and capability of his employees to the great extent. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनची कार्यक्षमता जी आहे आणि त्याचबरोबर योग्यता आहेत ही कर्मचाऱ्यांच्या, व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेवर आणि योग्यतेवर, क्षमतेवर अवलंबून असते. आणि त्यामुळे जर व्यवसायाची योग्यता वाढवायची असेल तर अशा वेळेस कर्मचाऱ्यांनी आणि व्यवस्थापनाने आपल्या कार्यक्षमतेमध्ये आणि योग्यतेमध्ये वाढ करण्याचा, विकास करण्याचा निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. आता आपण पुढे जाऊया. आता याच्यामध्ये आपण पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये फ्रेडरिक टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्र दिलेली आहे. ती तंत्र कोणती आहे तर पहिलं तंत्र आहे सायंटिफिक स्टडी ऑफ वर्क. आपण पाहिलंय की फ्रेडरिक टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाचे सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे कोणत्याही कार्य करत असताना शास्त्रीय दृष्टिकोन विचारात घेतला पाहिजे असं हेनरी फ्यॉल म्हणतात. मग याच्यामध्ये सायंटिफिक स्टडी ऑफ वर्क म्हणजे काय, कार्याचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 गोष्टींचा समावेश केलेला आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे मेथड स्टडी, पद्धतीचा अभ्यास, कोणत्या पद्धतीने कार्य केलं पाहिजे किंवा उद्देश साध्य केला पाहिजे. मोशन स्टडी, हालचालीचा अभ्यास, आणि टाइम स्टडी, वेळेचा अभ्यास. आणि चौथं ते म्हणतात की फटीग स्टडी जो आहे म्हणजेच तणाव ज्यावेळेस कार्य करत असताना व्यवस्थापक किंवा कर्मचाऱ्यांवर निर्माण होत असतो तर त्याचा अभ्यास सुद्धा व्यवस्थापनाने केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ते मेथड स्टडी मध्ये काय सांगतात, द स्टडी इज कंडक्टेड टू आयडेंटिफाय द मोस्ट सुटेबल वे ऑफ डुईंग पर्टिक्युलर जॉब. मोस्ट सुटेबल वे ऑफ डुईंग पर्टिक्युलर जॉब, विशिष्ट कार्य करण्यासाठी विशिष्ट मार्गाचा अवलंब करणे किंवा तो मार्ग शोधणे. नंबर 2 मोशन स्टडी मध्ये ते म्हणतात की इट रेफर्स टू द स्टडी ऑफ मोशन बिंग परफॉर्म बाय वर्कर्स मशीन व्हाईल डुईंग अ जॉब. ज्यावेळेस कर्मचारी मशिनरीवर काम करत असतात तर त्यावेळेस ते मशीन्सच्या भोवताल हालचाली करत असतात, मुवमेंट करत असतात, मशीन ऑपरेट करत असतात. आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात तर त्यावेळेस जी काही हालचाली करण्यासाठी त्यांना जर खूप जास्त अडचणी निर्माण झाल्या तर त्याचा कार्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हालचालीचा ऑपरेशनच्या संदर्भातला अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर ते असं म्हणतात की टाइम स्टडीचा अभ्यास सुद्धा केला पाहिजे. म्हणजे टाइम स्टडी इज द टेक्निक्स ऑफ ऑब्झर्विंग अँड रेकॉर्डिंग द टाइम रिक्वायर्ड बाय द वर्कमॅन टू परफॉर्म इच एलिमेंट्स ऑफ द टास्क इन अ जॉब. जे काही कार्य कर्मचारी करत असतात ते करत असताना त्यासाठी दिलेला वेळ आणि त्याने त्या विशिष्ट वेळेमध्ये कार्य केले किंवा नाही याचा अभ्यास करणं हा महत्वाचा आहे. कारण एखादं विशिष्ट उद्दिष्ट वेळेवर साध्य करायचं असेल तर वेळेचा अभ्यास जो आहे टाइम स्टडी करणं गरजेचं आहे. आणि शेवटी ते असं म्हणतात फटीग स्टडी जो आहे ते फटीग स्टडी करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आपल्याला माहित आहे की कार्य करीत असताना जर वारंवार ते कार्य करत राहिलो तर फिजिकली आणि मेंटली स्ट्रेस जो आहे तो व्यक्तीवर येत असतो. आणि त्यामुळे जर फिजिकली किंवा मेंटली स्ट्रेस जर व्यक्तीवर निर्माण झाला तर भविष्यामध्ये ती व्यक्ती कार्यक्षमतेने, उत्पादक पद्धतीने कार्य करू शकणार नाही. आणि त्यासाठी व्यक्ती कार्य करत असताना त्याच्यावर कोणकोणत्या गोष्टीचा तणाव फिजिकली और मेंटली येतो याचा अभ्यास जर केला तर कार्य व्यवस्थितपणे किंवा उद्दिष्टे व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकतात. नंबर 2 आहे स्टँडर्डायझेशन ऑफ वर्क, म्हणजे कार्याचं प्रमाणीकरण करणे. टेलर ॲडव्होकेटेड स्टँडर्डायझेशन ऑफ वर्क. Standardization refers to setting benchmark standard for different factors after due deliberation.
विशिष्ट स्टँडर्डायझेशन हे एक महत्व म्हणजे टेलर ॲडव्होकेट करतात, त्याचं समर्थन करतात. प्रत्येक कार्याचं स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे, प्रमाणीकरण झालं पाहिजे. याच्यामध्ये सेटिंग बेंचमार्क किंवा स्टँडर्ड्स ऑफ डिफरंट फॅक्टर्स, विविध घटकांचं प्रमाण ठरवणं आणि तेही ठरवत असताना हेतुपुरस्सरपणे ते ठरवणं, जेणेकरून एका विशिष्ट स्टँडर्डपर्यंत ते कार्य किंवा एका विशिष्ट प्रमाणापर्यंत ते कार्य नेता येईल. त्याच्यानंतर ते फंक्शनल रिलेशनशिप सांगतात, त्याला आपण फोरमॅनशिप, फंक्शनल त्याला आपण क्रियात्मक फोरमॅनशिप असं म्हटलेलं आहे. टेलर ॲडव्होकेटेड दॅट स्पेशलायझेशन मस्ट बी इंट्रोड्युस्ड इन फॅक्टरी. ते असं म्हणतात की प्रत्येक कंपनीमध्ये वैशिष्ट्यीकरण निर्माण झालं पाहिजे, वैशिष्ट्यीकरणाची निर्मिती झाली पाहिजे. ही ॲडव्होकेटेड फंक्शनल फोरमॅनशिप फॉर दिस पर्पज. आणि जर प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये जर वैशिष्ट्यीकरणाची निर्मिती व्हायची असेल तर अशा वेळेस फोरमॅनशिप निर्माण होणं गरजेचं आहे. मग फोरमॅनशिपमध्ये फंक्शनल फोरमॅनशिप इन्व्हॉल्व सुपरविजन ऑफ द वर्कर्स बाय सेव्हरल स्पेशालिस्ट फोरमॅन. जे काही वर्कर्स काम करत असतात, कामगार काम करत असतात, तर त्यांचं ऑब्झर्वेशन होणं गरजेचं असतं, ऑब्झर्वेशन करणं गरजेचं असतं. आणि ऑब्झर्वेशन करत असताना जे ऑब्झर्वर आहेत किंवा ऑब्झर्वेशन करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा फोरमन आहेत ते स्पेशालिस्ट असले पाहिजेत असं हेनरी फॅल सांगतात. त्याच्यानंतर नेक्स्ट ते सांगतात की सेपरेशन ऑफ प्लॅनिंग अँड डुईंग, नियोजन आणि कृतीचे वेगळेपण, नियोजन आणि कृतीचे वेगळेपण. काय आहे नियोजन आणि कृतीचे वेगळेपण? तर त्याच्यामध्ये जे काही व्यवस्थापनाने जे काही आता इथे नियोजन आणि याचा संबंध हा प्लॅनिंग म्हणजे मेंटल ॲक्टिव्हिटीशी आणि डुईंग म्हणजे इम्प्लिमेंटेशन ॲक्टिव्हिटीशी संबंध आहे. म्हणजे व्यवस्थापन नियोजन करतं आणि त्या म्हणजे नियोजन करणारा एक घटक असला पाहिजे, म्हणजे ते बौद्धिक कार्य आहेत आणि त्याचं जे अंमलबजावणी आहेत ते फिजिकली वर्क आहेत, त्याला पण इम्प्लिमेंटेशन असतो. म्हणजे याचा अर्थ काय, नियोजन करणाराच हाच अंमलबजावणी करणाराच असेल असं नाही, किंवा अंमलबजावणी करणारा हा नियोजन करणारा असेल असं नाही, तर दोन्ही गोष्टी सेपरेट असल्या पाहिजेत. म्हणजे नियोजन करणारे वेगळे असले पाहिजेत आणि त्याचं अंमलबजावणी करणारे वेगळे असले पाहिजेत. त्याच्यानंतर आहेत ते म्हणजेच सायंटिफिक टास्क सेटिंग. याच्यामध्ये आपल्याला दिसतं की अकॉर्डिंग टू द फेऑल it is essential to set standard task which an average worker does during the working days. त्याला आपण सायंटिफिक टास्क सेटिंग असं म्हणतो. याचा अर्थ काय, तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक व्यक्तीची एक कपॅसिटी आहे, प्रत्येक व्यक्तीची कार्यक्षमता आहे आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्ती त्याला दिलेली एका दिवसाची वेळ, त्या दिवसाच्या वेळेमध्ये त्यांनी किती कार्य केलं पाहिजेत याचं सायंटिफिक सेटिंग झालं पाहिजे. एका व्यक्तीच्या कार्यक्षमते किंवा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारे त्याला दिवसभरात दिलेलं कार्य जर ते सायंटिफिक पद्धतीने सेट केलं आणि ते त्याला दिलं तर ते कार्य तो योग्य पद्धतीने करू शकेल. जर क्षमतेपेक्षा जास्त टास्क सेट केला तर ते त्याचं ऑब्जेक्टिव्ह अचीव केलं जाणार नाही, किंवा सायंटिफिक टास्क सेट करत असताना जर कपॅसिटीचा विचार केला नाही, वेळेचा विचार केला नाही, तर त्याला त्याच्या क्षमतेपेक्षा कमी काम सुद्धा दिलं जाऊ शकतं आणि त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीने कार्यनिश्चिती होणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजेच डिफरंट, त्याला आपण डिफरन्शियल पीस रेट सिस्टम असं म्हणतो. ते आणखी एक त्याच्यावर भर देतात की पीस रेट जो आहे विभेदक मोबदला दर प्रणाली. आता विभेदक मोबदला दर प्रणाली याचा अर्थ काय, तर याचा अर्थ की प्रत्येकाला देण्यात येणारा जो मोबदला आहे तो सारखा असता कामा नये, तो मोबदला
कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर, उत्पादकतेवर अवलंबून असला पाहिजे, डेडिकेशनवर अवलंबून असला पाहिजेत, असं हेनरी फ्यॉल म्हणतात. टेलर introduced a differential rate system where higher wages rate paid to the workers who finish the works in less than standards time. Higher wages to productive workers and lower rate to those who product less than the standard output. ज्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या स्टँडर्ड्सच्या आधारे त्यांनी जर कार्य केलं असेल, त्यांना दिलेला टास्क त्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेनुसार कंप्लीट केलं असेल, तर त्यांना हायर रेट ऑफ वेजेस देणे. आणि ज्या दुसऱ्या व्यक्ती आहेत ज्यांनी त्यांना दिलेल्या टास्कपेक्षा कमी काम करत असतील, अनियमितपणे काम कमी करत असतील, तर अशा वेळेस त्यांना कमी मोबदला दिला पाहिजेत, असं हे फ्रेडरिक टेलर सांगतात. आणि शेवटी आहे सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग, शास्त्रीय निवड आणि प्रशिक्षण. टेलर ॲडव्होकेटेड दॅट सिलेक्शन अँड ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉईज, ते कर्मचाऱ्यांची शास्त्रीय निवड आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, निवड झाल्यानंतर त्यांचं योग्य प्रशिक्षण हे शास्त्रीय पद्धतीने झालं पाहिजेत, याचं समर्थन करतात, याच्यावर जोर देतात. According to him, the management should design scientific selection process so that right men are selected for the right job. अशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस डिझाईन केली पाहिजे की ज्यामुळे योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी किंवा योग्य कामावर निवड होईल. आणि निवड झाल्यानंतर वेळोवेळी पिरियॉडिकली त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं सुद्धा शास्त्रीय दृष्टीने योग्य आहेत, असं हेनरी फ्यॉल सांगतात. म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापन जर म्हणजे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करायचं असेल तर फ्रेडरिक टेलर यांनी सांगितलेल्या शास्त्रीय व्यवस्थापन तंत्राचा उपयोग आपल्याला करावा लागेल. आता आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊया. तो आहे क्रिटिसिझम ऑन क्लासिकल मॅनेजमेंट थेअरी. शास्त्रीय व्यवस्थापनावरील व्यवस्थापन जो सिद्धांत आहे त्या व्यवस्थापन सिद्धांतावर अनेक विचारवंतांनी टीका केलेली आहे. आपण पाहतो की हा काही एक्झॅक्ट सायन्स नाही, हा प्युअर सायन्स नाही, हे ह्युमन रिलेटेड सायन्स आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की हे व्यक्तीशी संबंधित शास्त्र असल्यामुळे परिस्थिती जशी बदलेल त्यानुसार आपल्याला असं लक्षात येतं की त्याचे जे काही हे आहेत गृहीत परिस्थिती बदलली की शास्त्रीय सिद्धांत सुद्धा बदलतो किंवा शास्त्रीय ह्या सिद्धांताचे आधार बदलले की सिद्धांत सुद्धा बदलतो. आणि त्यामुळे फ्रेडरिक टेलर यांनी जो काही सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरी जी मांडली किंवा क्लासिकल थिअरी मांडणारे जे विविध विचारवंत आहेत त्या विचारवंतांनी ही जी काही थिअरी मांडली तर त्यावर अनेक प्रकारच्या टीका सुद्धा झालेल्या आहेत. त्या टीकांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. आपण 3 टीका आपण याच्यामध्ये घेणार आहोत. त्यामध्ये पहिली जी आहेत टीका अशी आहे की द क्लासिकल मॅनेजमेंट थिअरी स्टेटेड व्हॉट शुड बी डन अँड इन हाऊ मच टाइम, बट धिस प्रिन्सिपल इज inhuman because it does not say why it should be done and does not give employees to change to express chance to express their views. जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की थिअरी क्लासिकल मॅनेजमेंट थिअरी काय सांगते तर काय करायचं आहे, व्हॉट शुड बी डन अँड इन हाऊ मच टाइम, आणि त्यासाठी किती वेळ लागणार आहे, काय करायचं आहे आणि त्याच्यासाठी किती वेळ लागणार आहेत हे हा सिद्धांत सांगते. बट धिस प्रिन्सिपल इज इनह्युमन इनह्युमन हा सिद्धांत अमानवी आहेत. कारण इट डज नॉट से व्हाय इट शुड बी डन अँड डज नॉट गिव्ह एम्प्लॉईज अ चान्स टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज. मी हे कार्य काय करायचं, का करायचं, वाय इट शुड बी डन, मी हे कार्य का करायचं म्हणजे काय करायचं आणि किती वेळ मध्ये कार्य करायचं हे हा सिद्धांत सांगतो.
पण का करायचं याच्याबद्दलचा हा सिद्धांत काहीच सांगत नसल्यामुळे हा सिद्धांत एक प्रकारचं अमानवीयकरण करणारा सिद्धांत आहे. म्हणजेच याचा अर्थ की इथे जो मनुष्यबळ आहेत किंवा कर्मचारी आहे, या कर्मचाऱ्यांकडे मनुष्य म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन या सिद्धांतामध्ये नाही, असा त्याचा अर्थ होतो. दुसरं जो टीका या सिद्धांतावर केलेली आहे, according to theory only money is motivating factors, but this theory cannot accept by all individual and all time, so this is a point of contention. इथे फ्रेडरिक टेलर फक्त पैशाला महत्व देतात. म्हणजे जे मोटिवेटिंग फॅक्टर्स आहेत, अभिप्रेरणेचा जो घटक आहे तो घटक म्हणजे पैसा, दुसरा तिसरा घटक नाही, असा त्याचा अर्थ आहे. परंतु आता जर आपण पाहिलं तर केवळ मॉनिटरी फॅक्टर्समुळे कर्मचारी अभिप्रेरित होत नाही, तर अभिप्रेरित करणारे अनेक घटक असतात. म्हणजे आर्थिक घटक आणि आर्थिकेतर घटक सुद्धा आहेत. आणि त्यामुळे हा सुद्धा एक टीका, ही सुद्धा टीका फ्रेडरिक टेलर यांनी केलेल्या सिद्धांतावर आहे. आणि तिसरा जो टीका जी केलेली आहे, the method adopted by Taylor applies to directing uneducated employees. This method does not applied to skilled and educated people. हा सिद्धांत केवळ निरक्षर लोकांसाठी लागू आहेत. जे लोक कौशल्यपूर्ण एज्युकेशन घेतलेले आहेत किंवा शिक्षण घेतलेले आहेत, म्हणजे कुशल आणि शिक्षित कामगार आहेत, कर्मचारी आहेत, व्यवस्थापक आहे, यांच्यासाठी हा सिद्धांत लागू होत नाही. जर आपण पाहिलं तर साधं सरळ आहे. जर रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मोटिवेशन काय असेल तर त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला म्हणजे पैसा. पण जे एज्युकेटेड लोक आहेत, जे परमनंट लोक आहेत, जे स्किल्ड लेबर आहेत, तर त्यांना पैशाच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा जे काही मोटिवेशन आहे ते अपेक्षित असतं. आणि त्यामुळे हा सिद्धांत केवळ जे अशिक्षित आहेत त्यांना लागू होतो, आणि जे शिक्षित आहेत किंवा कुशल आहेत त्यांना तो सिद्धांत लागू होत नाही, अशा प्रकारची टीका आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, तर याचा अर्थ साधा सर आपण घेतलं तर व्यवस्थापनाच्या संदर्भातला जो विचार आहे तो जवळपास 1920 पर्यंत चालला. त्याच्यानंतर मग यावर मोठ्या प्रमाणावर टीका केल्या गेल्या. आता आपण पुढे जाऊया. ह्याच काळामध्ये 1864 ते 1920 दरम्यान मॅक्स वेबर यांचा जो काही कार्यकाळ आहे तो आहे. हे एक जर्मन समाजशास्त्रज्ञ होते आणि पॉलिटिकल इकॉनॉमिस्ट होते, राजकीय अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी सुद्धा प्रशासकीय सिद्धांत मांडला. त्याला ब्युरोक्रॅटिक सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरी असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रशासकीय किंवा त्याला आपण नोकरशाही सिद्धांत असं म्हणतो. तर हे विचारवंत सुद्धा फ्रेडरिक टेलर यांच्याच काळातले आपल्याला दिसून येतात. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी असं म्हटलं आहे की इन ब्युरोक्रॅटिक सिस्टम द फॉर्मल ऑथॉरिटीज ऑफ द मॅनेजर्स डिपेंड्स ऑन द पोझिशन हेल्ड बाय द मॅनेजर्स इन द बिझनेस ऑर्गनायझेशन. बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये व्यवस्थापकांनी जे पद प्राप्त केलेलं आहे त्याच्या आधारे औपचारिक जे काही अधिकार आहेत ते अधिकार त्या व्यक्तीला मिळतात. म्हणजेच त्यांनी प्रशासकीय प्रणालीचा उपयोग केलेला आपल्याला दिसतं. दुसरं ते असं म्हणतात की मॅनेजर्स ऑर एम्प्लॉईज गेट अ पोर्शन बेस्ड ऑन देअर कॉन्ट्रीब्युशन टू द बिझनेस, नॉट ऑन द बेसिस ऑफ सोशल मेरिट्स ऑर पर्सनल कॉन्टॅक्ट. लक्षात घ्या. ते असं म्हणतात की व्यवस्थापक किंवा कर्मचाऱ्यांना त्यांची जी पोझिशन किंवा त्यांना जो काही जॉब मिळत असतो
त्यांनी व्यवसाय संघटनेमध्ये केलेल्या योगदानाच्या आधारे तो मिळत असतो. तो त्यांचं सामाजिक सामाजिक जे काही मेरिट आहे, सामाजिक प्रतिभा आहे किंवा व्यक्तिगत संपर्क आहे, त्याच्या आधारे त्याला कर्मचाऱ्यांना त्याचं पोझिशन किंवा व्यवस्थापकांना त्याचे पोझिशन मिळत नाही. नंबर 2, तिसऱ्याच्या मध्ये म्हणतात की देर शुड बी अ क्लिअर डेफिनेशन टू ईच ऑफ द फॉर्मल राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द बिझनेस असोसिएशन अँड इट्स रिलेशन्स टू अदर वर्किंग कंडिशन इन द ऑर्गनायझेशन. ते व्यवसाय संघटनेमध्ये औपचारिक अधिकार आणि जबाबदाऱ्या ज्या आहेत व्यावसायिक संघटनेमध्ये, त्याची जे डेफिनेशन आहे त्याची व्याख्या, स्पष्ट व्याख्या केली पाहिजे. आणि व्यवसाय संघटनेमध्ये असणारे जे काही विविध वर्किंग विभाग आहेत किंवा विविध कार्यस्थिती आहेत, त्या कार्यस्थितीशी एकमेकांचा संबंध त्याच्यामध्ये असला पाहिजे. चौथ्यामध्ये ते असं म्हणतात की एव्हरी वर्क शुड बी डन इफेक्टिव्हली फॉर द राईट इन बिझनेस ऑर्गनायझेशन. This help employees to know who to report to and whom to order. म्हणजे याचा अर्थ काय, एव्हरी वर्कर शुड बी डन इफेक्टिव्हली फॉर द राईट इन बिझनेस ऑर्गनायझेशन. व्यवसाय संघटनेमध्ये प्रत्येक कार्य योग्य पद्धतीने केलं पाहिजे. यामुळे काय होतं की प्रत्येक व्यक्तीला माहिती पडतं की आपण कोणाला अहवाल सादर करायचा आहे आणि कोणाकडून आदेश स्वीकारायचा आहे. आणि शेवटी त्यांनी या सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी म्हणजेच ब्युरोक्रॅटिक थेअरीमध्ये ते म्हणतात की मॅनेजर शुड बी एबल टू इफेक्टिव्हली कंट्रोल द बिहेवियर ऑफ द एम्प्लॉईज इन द बिझनेस ऑर्गनायझेशन इन अ वे दॅट क्लिअरली डिफाईन द रूल्स अँड रेग्युलेशन. म्हणजे व्यवस्थापकाकडे अशा प्रकारची कर्मचाऱ्यांच्या म्हणजे व्यवसाय संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर परिणामकारकपणे नियंत्रण ठेवण्याची क्षमता, कार्यक्षमता, म्हणजे त्याच्याकडे योग्यता असली पाहिजे. आणि त्यासाठी हे कशाच्या आधारे तो करू शकतो, तर व्यवसाय संघटनेमध्ये जे नियम आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, नियम आणि कायदे आहेत, याची स्पष्टता जर असेल तर यामुळे व्यवसाय संघटनेतील जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर व्यवस्थापक परिणामकारकपणे नियंत्रण ठेवण्याची क्षमता ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने मॅक्स वेबर यांनी ब्युरोक्रॅटिक थेअरी हा सिद्धांत जो आहे तो मांडलेला आहे. आता नेक्स्ट जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताकडे आपण वळूया. तो आहे हेनरी फ्यॉल. आता हेनरी फ्यॉल कोण आहे, तर अतिशय नावाजलेलं नाव जे आहे, अतिशय प्रसिद्ध व्यवस्थापन क्षेत्रामध्ये असलेलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्याला हेनरी फ्यॉल यांच्या रूपाने दिसून येतं. यांनी सुद्धा क्लासिकल मॅनेजमेंट थिअरी मांडलेली आहे. म्हणजे सायंटिफिक आपण क्लासिकल मॅनेजमेंट थिअरी म्हणजे व्यवस्थापन विचाराची उत्क्रांती आपण पाहतो. तर तो व्यवस्थापन विचाराची उत्क्रांती मधला जो पहिला टप्पा आहे, तो पहिल्या टप्प्यामधले हे विचारवंत आहेत. एक फिलॉसॉफर आहे, त्याला आपण तत्वज्ञ असं म्हणतो. मॅनेजमेंट गुरु आहेत, त्याला आपण मॅनेजमेंट फिलॉसॉफर असं म्हणतो. त्याच्यामध्ये हेनरी फ्यॉल 1841-1925 developed his management principle and general management theory, published them in the form of book in French administration industrially et generally. फ्रेंच भाषेमध्ये त्यांनी 1916 मध्ये एक बुक म्हणजे पुस्तक प्रसिद्ध केलं, ॲडमिनिस्ट्रेशन इंडस्ट्रियली अँड जनरली. हे पुस्तक प्रसिद्ध केलं. आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की त्यांनी हेनरी फ्यॉल यांनी
व्यवस्थापनाची कार्य 5 जी कार्य दिलेली आहेत ती कार्य या पुस्तकामध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहेत. आणि ह्या पुस्तकामध्ये त्यांनी व्यवस्थापनाची तत्व सांगितलेली आहेत. ती व्यवस्थापनाची 14 प्रिन्सिपल्स म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे. आजही या तत्वाचा उपयोग, आजही या तत्वाचा जो प्रभाव आहे तो व्यवस्थापन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतो. तर याच्यामध्ये व्यवस्थापनाच्या म्हणजे जे क्लासिकल मॅनेजमेंट अप्रोच मध्ये हेनरी फेयॉल यांनी जे 14 तत्व सांगितलेली आहे, यामध्ये पहिलं तत्व त्यांनी जे सांगितलं आहे ते म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर. त्याला आपण कार्याचे विभाजन असं म्हणतो. आता डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजेच काय, तर त्याला आपण कार्याचे विभाजन, मराठीमध्ये कार्याचे विभाजन, कामाचे विभाजन, कार्यविभाजन असं म्हणतो. डिव्हिजन ऑफ लेबर मीन्स डिवाइडिंग द वर्क्स इंटू स्मॉलर पार्ट्स अँड असाइन इट्स टू डिफरंट इंडिव्हिज्युअल. व्यवसाय संघटनेमध्ये अनेक कार्य असतात. ते कार्य अनेक कार्य कोणत्याही एका व्यक्तीला न देता ते जे काही एकूण कार्य आहे त्या एकूण कार्याला विविध विभागामध्ये डिव्हाइड करणे, त्याला आपण विभाजित करणे आणि विभाजित केलेले कार्य त्या कार्याची योग्यता असलेल्या व्यक्तीकडे सोपविणे, दॅट इज division of work. Henry Fayol has stressed on specialization of job. हेनरी फेयॉल कार्याच्या वैशिष्ट्यीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर देतात. ते म्हणतात की the work of all kind must be divided and subdivided and allotted various people according to their expertise in a particular areas. जे काही व्यवसाय संघटनेची कार्य आहेत त्या कार्यांना विभाजित करणे, उपविभाजित करणे आणि विभाजित आणि उपविभाजित केलेले कार्य ज्या व्यक्तीला कार्य करण्याचं वैशिष्ट्यीकरण लाभलेलं आहे त्या व्यक्तीकडे ते सुपूर्द करणे म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क किंवा डिव्हिजन ऑफ लेबर होय. दुसरं जे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हेनरी फेयॉल सांगतात ते म्हणजेच ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. त्याला आपण अधिकार आणि जबाबदारी असं म्हणतो. हेनरी फेयॉल असं म्हणतात की ऑथॉरिटी इज द पॉवर राईट्स टू एन्फोर्स ओबिडियन्स. ऑथॉरिटी काय आहे, तर ऑथॉरिटी अधिकार काय, तर अधिकार ही एक शक्ती आहे. अधिकार हा हक्क आहे टू एन्फोर्स ओबिडियन्स. आज्ञेचं पालन करून घेण्याचा अधिकार किंवा हक्क ची शक्ती म्हणजेच अधिकार होय. इट रेफर्स टू द राईट्स टू सुपिरियर टू गेट एक्झॅक्टनेस फ्रॉम द सबऑर्डिनेट्स वेरियस. जर आपण पाहिलं तर व्यवस्थापकाचं काम काय, तर व्यवस्थापकांचं काम म्हणजे इतरांकडून आपल्या सबऑर्डिनेट्स कडून काम करून घेणं आहे. आणि सबऑर्डिनेट्स कडून काम करून घ्यायचं असेल तर व्यवस्थापकांकडे काही अधिकार असणे गरजेचे आहेत, काही शक्ती असणे गरजेचं आहे, काही हक्क असणे गरजेचं आहे. आणि ते हक्क म्हणजेच किंवा शक्ती म्हणजेच अधिकार होय. दुसरं म्हणजेच जबाबदारी. हेनरी फेयॉल असं म्हणतात की रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स ऑब्लिगेशन फॉर द परफॉर्मन्स ऑफ द जॉब असाइन. दायित्व, जे काही कार्य व्यवस्थापकांना दिलेलं आहे, कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे ते पूर्ण करण्याचं दायित्व व्यवस्थापकांचं किंवा कर्मचाऱ्यांचं असलं पाहिजे. ते असं म्हणतात की अधिकार आणि जबाबदारी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, म्हणजेच टू साइड्स ऑफ सिंगल कॉइन. अधिकाराशिवाय जबाबदारी नाहीत आणि जबाबदारीशिवाय अधिकार नाही. जर अधिकार दिले आणि जबाबदारी दिली नाही तर व्यक्ती दडपणाखाली राहू शकतात, आणि जबाबदारी दिली आणि अधिकार दिले नाही तर व्यक्ती बेजबाबदारपणे आपलं कार्य करतात. आणि त्यामुळे अधिकार, जेव्हा व्यवस्थापकांकडे अधिकार दिले जातात किंवा कर्मचाऱ्यांकडे अधिकार दिले जातात त्यावेळेस जबाबदारी सुद्धा दिली पाहिजेत. ते असं म्हणतात की ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी शुड बी इक्वल. ते समान असली पाहिजे.
त्याच्यामध्ये इम्बॅलन्स असता कामा नये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत हेनरी फॅल तिसरं तत्व सांगतात डिसिप्लिन, शिस्त. शिस्त याच्यामध्ये अकॉर्डिंग टू फॅल डिसिप्लिन मीन्स सिन्सिअरिटी, प्रामाणिकपणा. शिस्त म्हणजे प्रामाणिकपणा. ओबिडियन्स, रिस्पेक्ट ऑफ ऑथॉरिटी, आज्ञेचं पालन करणं. अँड रिस्पेक्ट ऑफ ऑथॉरिटी, वरिष्ठांचा आदर करणं. ऑब्झर्वेशन ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द एंटरप्राइजेस, व्यवसाय संघटनेचे जे नियम आणि कायदे आहेत यांचं निरीक्षण करणे, याचं पालन करणं म्हणजेच डिसिप्लिन किंवा शिस्त होय. जर जे सबऑर्डिनेट्स आहेत त्या सबऑर्डिनेट्स मध्ये जर व्यवस्थापकांच्या आज्ञेचं पालन करण्याची इच्छा नसेल तर अशा वेळेस व्यवसायामध्ये शिस्त राहू शकत नाही. आणि त्यामुळे हेनरी फॅल असं म्हणतात की जे कर्मचारी आहेत किंवा सबऑर्डिनेट्स आहेत त्यांच्याकडे प्रामाणिकपणा असला पाहिजे, आज्ञाधारकपणा असले पाहिजेत. जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांचा आदर करणे आणि व्यवसाय संघटनेची जी काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्यांचं निरीक्षण करणे, ऑब्झर्वेशन करणे हे असलं पाहिजेत. हे अतिशय महत्त्वाचं तत्व जे आहे हेनरी फॅल सांगतात. त्याच्यानंतर आहे युनिटी ऑफ कमांड, आदेशाची एक वाक्यता. युनिटी ऑफ कमांड. आता युनिटी ऑफ कमांड याचा अर्थ काय? आदेश देणारा वरिष्ठ एकच असला पाहिजे. अ सबऑर्डिनेट शुड रिसीव ऑर्डर्स अँड बी अकाउंटेबल टू वन अँड ओनली वन बॉस ॲट अ टाइम. जे सहाय्यक आहे त्या सहाय्यकांनी एकाच वेळेस एकाच बॉस कडून आदेश स्वीकारले पाहिजेत आणि त्याच वेळेस त्याच वरिष्ठांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी किंवा उत्तरदायित्व असलं पाहिजे. याचा अर्थ काय की याच्यामध्ये सहाय्यकांची स्पष्टता असली पाहिजे की माझा बॉस कोण आहे, म्हणजे मला कोणाकडून आदेश स्वीकारायचे आहेत आणि केलेल्या कार्याच्या अंमलबजावणीचं रिपोर्टिंग आहे ते रिपोर्टिंग कोणाला करायचं आहे, म्हणजे कोण आमचा बॉस असणार आहेत याच्याबद्दलची जी काही स्पष्टता आहे ती स्पष्टता म्हणजे युनिटी ऑफ कमांड आहे. जर एकापेक्षा दोन वरिष्ठ असतील तर अशा वेळेस सहाय्यकांमध्ये कन्फ्युजन निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे कन्फ्युजन टाळण्यासाठी आदेशाची एक वाक्यता असली पाहिजे. त्याच्यानंतर आहेत ते म्हणजे युनिटी ऑफ डायरेक्शन, त्याला आपण निर्देशनाची एक वाक्यता असं म्हणतो. आता जसं आदेशाची एक वाक्यता आहे तशीच निर्देशनाची एक वाक्यता असली पाहिजे. याचा अर्थ काय तर हेनरी फॅल advocated one head one plan, which means that work should be one plan for a group of activities having similar objectives. जेव्हा समूहाचं एक सारखं उद्दिष्ट असतं त्या समूहासाठी व्यवस्थापनाने दिलेला प्लॅन जो आहे तो एकच असला पाहिजे. जर एकच उद्दिष्ट साध्य करायचं आहेत आणि समूहाला जर वेगळे प्लॅन्स दिले असेल तर अशा वेळेस निर्देशनाची एक वाक्यता दिसून येत नाही. According to the principle, efforts of all the members of the organization should be directed towards common goal. म्हणजे जर आपण पाहिलं तर याचं जर तत्व जर आपण पाहिलं, ह्या तत्वानुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की समूहामध्ये जे घटक कार्य करीत असतात त्या घटकांच्या जे प्रयत्न आहेत ते सर्व त्या समूहामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचे प्रयत्न हे कॉमन ऑब्जेक्टिव्ह कडे असले पाहिजेत किंवा एकच उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने ह्या सगळ्यांनी कार्य केलं पाहिजेत किंवा त्यांना सगळ्यांना एकाच प्रकारचे आदेश दिले पाहिजेत. दॅट इज निर्देशनाची एक वाक्यता.
त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जो तत्व आपण पाहणार आहोत तो आहे सबऑर्डिनेट्स इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. तर आपण व्यक्तिगत हितापेक्षा सामान्य हिताला प्राधान्य असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय, तर अन ऑर्गनायझेशन इज मच बिगर दॅन द इंडिव्हिज्युअल इट कॉन्स्टिट्यूट्स. ज्या व्यवसाय संघटनेमध्ये व्यक्ती कार्य करत असतात ती व्यवसाय संघटन त्या व्यक्तीपेक्षा मोठं असतं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ज्या व्यवसाय संघटनेमध्ये कोणतीही व्यक्ती कार्य करत असते त्या व्यवसाय संघटनेपेक्षा ती व्यक्ती कधीही मोठी नसते. मग ती व्यक्ती कर्मचारी असेल, व्यवस्थापक असेल, किंवा मग ते राजकीय संघटन असू द्या, सामाजिक असेल, व्यावसायिक असेल, अव्यावसायिक असेल, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, कोणतेही संघटन असलं तरी संघटन मोठं असतं, व्यक्ती मोठ्या नसतात. As far as possible, reconciliation should be achieved between individual and group interest. शक्य असेल तेव्हा स्वतःच्या हिताला किंवा व्यवसाय संघटनेच्या हिताला व्यक्तीच्या हिताशी रिकॉन्सिलेशन केलं पाहिजे, मेळ घातला पाहिजे. स्वतःच्या हिताचा मेळ संघटनेच्या हिताशी घातला गेला पाहिजे. त्याला आपण पाहतो ना की काही व्यक्ती संघटनेमध्ये तर काम करतात पण स्वतःच्या हिताला महत्व देतात आणि मग संघटनेमध्ये करप्शन करतात. ज्या व्यवसाय संघटनेमध्ये काम करतात त्या व्यवसाय संघटनेला बुडवण्याचं काम करतात आणि स्वतःचा फायदा बघतात. आणि मग अशा वेळेस काय होतं की अशा वेळेस अशा संघटना काही दिवसानंतर डबघाईला येतात. आणि त्यामुळे हेनरी फॅल असं म्हणतात की व्यक्तिगत हितापेक्षा सामान्य हिताला किंवा संघटनेच्या हिताला अधिक महत्व दिलं पाहिजे. त्याच्यानंतर रिम्युनरेशन, कर्मचारी मोबदला. येस, ऑब्वियसली कर्मचारी मोबदला. The quantum and method of remuneration to be paid to the worker should be fair, reasonable, satisfactory and rewarding of the efforts. जे काही कर्मचारी व्यवसाय संघटनेमध्ये किंवा ह्युमन रिसोर्सेस व्यवसाय संघटनेमध्ये प्रयत्न करत असतात तर ते प्रयत्नासाठी त्यांना देण्यात येणारा जो मोबदला आहे आणि मोबदला देण्याची पद्धती आहे ती पद्धती कशी असली पाहिजे, ती योग्य असली पाहिजे, ती रिजनेबल परवडणारी असली पाहिजेत, ती समाधानकारक असली पाहिजेत आणि रिवॉर्डिंग ऑफ द एफर्ट्स म्हणजे प्रयत्नांचं बक्षीस असेल अशा प्रकारची असली पाहिजेत. जर व्यक्ती किंवा ह्युमन बिंग्स काम करतायत त्यांच्या कार्यक्षमतेचा योग्य उपयोग करतात आणि जर त्यांना देण्यात येणारा मोबदला जर कमी दिला जात असेल तर अशा वेळेस कर्मचारी ची जी उत्पादकता आहे, एफिशियन्सी आहे ती कमी होते. आणि त्यामुळे आपण पाहतो की प्रत्येक कर्मचाऱ्यांना एक ठराविक मोबदला दिला जातो. त्याच्या सगळ्या कौशल्य असेल, त्याची योग्यता आहेत, कपॅसिटी आपण म्हणतो, क्षमता आहेत, त्याचं ज्ञान आहे, त्याचा अनुभव आहे, त्याच्या आधारे प्रत्येक कर्मचाऱ्यांना देण्यात येणारं जे काही मोबदला आहे त्याला आपण रिम्युनरेशन असं म्हणतो. ते वेगवेगळं आपल्याला दिसतं. म्हणजे जरी वेगवेगळं असलं तरी तो प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी तो योग्य मोबदला असतो. जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी, जेवढे अधिकार जास्त असेल तेवढं किंवा मेंटली वर्क जेवढं जास्त असेल, चॅलेंजिंग जॉब जास्त असेल तसंच त्याचा मोबदला जास्त असतो. आणि जेवढं फिजिकल वर्क असेल, नॉट चॅलेंजिंग जॉब असेल तर अशा वेळेस त्याचा मोबदला मात्र कमी असतो, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे स्कॅलर चेन. त्याला आपण अधिकार शृंखला असं म्हणतो, अधिकाराची शृंखला. Fioll defines scalar chain as the chain of superior ranging from the ultimate authorities to the lowest. अधिकाराची साखळी कशी असली पाहिजे तर ती वरून खाली असलेली पाहिजे, खाली येणारी असली पाहिजे. ती अधिकारापासून तर शेवटल्या कर्मचाऱ्यांपर्यंत असली पाहिजेत. म्हणजे आपण पाहतो ना व्यवस्थापनाचे स्तर, व्यवस्थापनाच्या पातळ्या जर आपण पाहिल्या तर टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट, बॉटम लेवल मॅनेजमेंट
अशा प्रकारचं आपल्याला व्यवस्थापनाच्या पातळ्या आपल्याला दिसून येतात. त्याला आपण अधिकाराची शृंखला असं म्हणतो. म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर मिडल लेवल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर बॉटम लेवल मॅनेजमेंट. ऑल ऑर्डर्स, इन्स्ट्रक्शन, मेसेज, रिक्वेस्ट, एक्सप्लेनेशन एक्सेट्रा हॅव पास थ्रू स्कॅलर चेन. जे काही व्यवसाय संघटनेमध्ये देण्यात येणारे आदेश आहेत, देण्यात येणाऱ्या सूचना आहेत, देण्यात येणारे संदेश आहेत किंवा रिक्वेस्ट आहेत, विनंती आहेत किंवा एक्सप्लेनेशन आहेत, स्पष्टीकरण आहे, त्या एका विशिष्ट आदेशाच्या शृंखलेमधून गेलं पाहिजे. जर असं झालं तर आदेशाची शृंखला हे जे तत्व आहे ते त्या योग्य पद्धतीने पाळलं जाऊ शकतं. याच्यामध्ये हेनरी फ्यॉल यांनी गँग प्लँक ही सुद्धा एक पार्ट मानलेला आहे. त्याच्यामध्ये आता इथे आपण त्याचं स्पष्टीकरण फार मोठ्या प्रमाणावर घेणार नाही, पण गँग प्लँक याचा अर्थ जर एखाद्या फार महत्वाचा आदेश द्यायचा असेल आणि तो शेवटल्या कर्मचाऱ्याला किंवा एक दोन अधिकारी पास करून जर नंतरच्या अधिकाऱ्यांना द्यायचा असेल तर अशा वेळेस तो गँग प्लँक जे थिअरी आहे त्याचा उपयोग करावा असं हेनरी फ्यॉल सांगतात. त्याच्यानंतर जे 10वं तत्व हे हेनरी फ्यॉल सांगतात ते म्हणजेच ऑर्डर, त्याला व्यवस्था असं म्हटलेलं आहे. व्यवस्था, the principle concerned with proper and systematic arrangement of things and people. ऑर्डर म्हणजे व्यवस्था पाहणे, व्यवस्था, सिस्टमॅटिक अरेंजमेंट पद्धतशीरपणे ठेवणी ऑफ ह्युमन बीइंग्स अँड थिंग्स ऑर पीपल, ह्युमन बीइंग्स ऑर थिंग्स. व्यवसाय संघटनेमध्ये आपण पाहतो की प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती यांचं एक जागा ठरलेली असते. मशिनरीच्या जागी असते. ज्या व्यक्तीला जे काम दिलेलं आहे तेच काम त्याला करावं लागतं. त्याला आपण प्रॉपरली अरेंजमेंट ऑफ थिंग अँड पीपल असं म्हणतो. जसं की समजा प्रोडक्शन युनिटमध्ये जर एखाद्या व्यक्तीची अपॉइंटमेंट केली असेल तर त्याला प्रोडक्शन युनिट्समध्येच काम करावं लागतं. जो टेबल जिथे आहे तो तिथेच ठेवावा लागतो. जे फर्निचर जिथे आहे तिथेच, फर्निचरची जागा जिथे असेल तिथेच ठेवावं लागते. मशिनरीची जागा जिथे असेल तिथेच ठेवावं लागते. जर वारंवार जर त्याचे अरेंजमेंट चेंज करत राहिलं तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अव्यवस्थितपणा येऊ शकते. आणि त्यामुळे हेनरी फ्यॉल ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ द थिंग्स अँड पीपल वर जास्त भर देतात. Arrangement of things is called materials or order, and placement of the people is called social order. त्याच्यामध्ये त्यांनी मटेरियल ऑर्डर्स आणि सोशल ऑर्डर्स असं म्हटलेलं आहे. थिंग्स म्हणजे वस्तू ज्या आहेत त्याला मटेरियल ऑर्डर्स असं म्हटलेलं आहे. जसं मशिनरी आहेत, इक्विपमेंट्स आहेत, टूल्स आहेत, फर्निचर्स आहेत, फिक्चर्स आहेत, ह्या मटेरियल्स ऑर्डर्स आहेत. आणि दुसरं जे सोशल ऑर्डर्स आहेत म्हणजे व्यक्ती जे आहेत, ह्युमन बिईंग्स आहेत, यांची जी व्यवस्था आहे ती सोशली असली पाहिजेत असं ते म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट तत्व हेनरी फ्यॉल सांगतात ते म्हणजेच इक्विटी असली पाहिजे. त्याला आपण समता, समानता असं म्हटलेलं आहे. Equity means not equality, it is equity. Equity means combination of fairness, kindness and justice. Fairness, kindness and justice. योग्यपणा, उदारता आणि न्याय. योग्य वागणूक असं म्हणूया, उदारता आणि न्याय याच्यामध्ये समानता असली पाहिजेत असं हेनरी फ्यॉल म्हणतात. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये व्यवस्थापकाने आपल्या कर्मचाऱ्यांशी जी काही वर्तणूक करायची आहेत किंवा कोणत्याही प्रकारचे ऑर्डर द्यायचे आहेत तर हे देत असताना समानतेच्या तत्वाचा उपयोग केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये द एम्प्लॉई शुड बी ट्रीटेड विथ काइंडनेस अँड इक्विटी इफ डिवोशन इज एक्सपेक्टेड ऑफ देम. जर कर्मचाऱ्यांकडून जर वचनबद्धता किंवा कर्मचाऱ्यांकडून डिवोशन हवं असेल तर अशा वेळेस कर्मचाऱ्यांशी फेअरनेस आणि काइंडनेसच्या आधारे व्यवस्थापकांनी वर्तणूक केली पाहिजे.
फेअरनेस आणि काइंडनेसच्या आधारे वर्तणूक केली पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव कर्मचाऱ्यांशी व्यवस्थापनाने करता कामा नये. त्याच्यानंतर आपण पाहूया ते आहे स्टॅबिलिटी इन टेन्युअर. त्याला आपण कर्मचाऱ्यांच्या नोकरीतील स्थिरता असं म्हणतो किंवा स्टॅबिलिटी इन टेन्युअर म्हणजेच नोकरीतील स्थिरता असं म्हणतो. फेऑल एम्फसाइज दॅट the period of service employees should not be moved frequently from one job position to another. म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांची जो काही जॉब पोझिशन आहे ती पोझिशन वारंवार बदलता कामा नये. एका ठिकाणी अपॉइंट केल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांचा जॉब फिक्स असला पाहिजे. त्यासोबतच therefore employees should be appointed after keeping in view principles of recruitment and selection. आणि एका ठिकाणाहून एका कंपनीतून दुसऱ्या ठिकाणी, एका युनिट्स मधून दुसऱ्या ठिकाणी जर त्याची पोझिशन बदलत गेलं तर त्याचा व्यवसायाच्या कार्यक्षमतेवर, उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची अपॉइंटमेंट किंवा त्याचं सिलेक्शन किंवा त्याची रिक्रुटमेंट आणि त्याचं त्यांना ट्रेनिंग देत असताना शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला पाहिजेत असं हेनरी फेऑल म्हणतात. त्याच्यानंतर इनिशिएटिव्ह, पुढाकार. वर्कर्स शुड बी एनकरेज टू टेक इनिशिएटिव्ह इन द वर्क असाइन्ड टू देम. जे कर्मचाऱ्यांना कार्य दिलेलं आहेत, वाटून दिलेलं आहे, कर्मचाऱ्यांना काम सोपवलेलं आहे, ते कार्य करण्यासाठीचा पुढाकार घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित केलं पाहिजेत, अभिप्रेरित केलं पाहिजेत, इन्स्पायर केलं पाहिजेत, मोटिवेट केलं पाहिजेत असं हेनरी फेऑल सांगतात. इनिशिएटिव्ह मीन्स एनकरेजेस टू इनिशिएट ॲक्शन विदाउट बिंग आस्क्ड टू डू सो. म्हणजे जर कर्मचाऱ्याने एखादं काम वितरित केलं असेल, असाइन केलं असेल, तर ते काम कसं करायचं, केव्हा करायचं यासाठी त्याने वरिष्ठांना विचारण्याची गरज पडता कामा नये. किंवा कोणत्याही प्रकार म्हणजे कार्य करत असताना कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये व्यवस्थापकाने अडथळा न आणता त्यांना पुढाकार घेण्यासाठी मोटिवेट केलं पाहिजे. जर कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये व्यवस्थापकांनी जर अडथळा निर्माण केला तर अशा वेळेस कर्मचारी डिमोटिवेटेड होतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं मोटिवेशन निर्माण होईल यासाठी त्यांना पुढाकार घेण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. आणि शेवटी आहे तो म्हणजे एस्पिरिट द कॉर्प्स. त्याला आपण एकी हेच बळ असं म्हणतो. त्याला टीम स्पिरिट असं सुद्धा म्हटलं जातं, सांघिक बळ असं सुद्धा म्हटलं जातं, सांघिक शक्ती असं सुद्धा म्हटलं जातं. मीन्स हार्मनी इन वर्क ग्रुप अँड म्युच्युअल अंडरस्टँड अमॉंग्स द मेंबर्स. हार्मनी, सलोखा, कार्य करणाऱ्यांच्या समूहामध्ये सलोखा निर्माण होणे आणि त्यासोबतच जे काही सभासद आहेत त्या सभासदांमध्ये परस्पर समजूतदारपणा असणे, परस्परांमध्ये विश्वास असणे असा त्याचा अर्थ होतो. कोणत्याही प्रकारे डिव्हाइड अँड वर्क ची पॉलिसी व्यवसायामध्ये राबवता कामा नये. कारण डिव्हाइड अँड वर्क्सच्या पॉलिसीमुळे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे मतभेद निर्माण झाले तर त्याचा इफेक्ट जो आहे तो इफेक्ट व्यवसायाच्या उत्पादकतेवर आणि कार्यक्षमतेवर होतो. आणि त्यामुळे व्यवस्थापकांनी व्यवस्थापन करत असताना एकी हेच बळ ही जी विचारसरणी आहे याचा ह्या तत्वाचा अवलंब केला पाहिजे. तर अशा पद्धतीने आज आपण व्यवस्थापन विचाराच्या उत्क्रांतीमध्ये F.W. टेलर यांनी सांगितलं सायंटिफिक मॅनेजमेंट थॉट्स, त्याच्यानंतर मॅक्स सायंटिफिक मॅनेजमेंट थॉट्स त्यांनी सांगितलेले त्याचे टेक्निक्स, त्याच्यानंतर त्याच्यावर झालेली टीका,
मॅक्स वेबर यांनी सांगितलेलं ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट थॉट्स, आणि त्याच्यानंतर आपण हेनरी फॅल यांचं क्लासिकल मॅनेजमेंट थिअरी हा भाग, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले व्यवस्थापनाचे 14 तत्व याचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण दुसरी जो आपण व्यवस्थापन विचाराच्या उत्क्रांतीमध्ये आपण न्यू क्लासिकल मॅनेजमेंट अप्रोच जो आहे, नवशास्त्रीय व्यवस्थापन दृष्टिकोन किंवा सिद्धांत याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. ठीक आहे, थांबूया आपण.